राम राम शेतकरी मित्र. तर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्र, सध्या आपण 31 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तर शेतकरी मित्र, आज 27 तारीख, 27 ते 31 जुलै कोणत्या कोणत्या भागामध्ये चांगला पाऊस राहणार आहे. कारण की शेतकरी मित्र, सध्या 27 तारखेपासून मराठवाडा, तसेच विदर्भ, तसेच कर्नाटक या भागामध्ये 1002 ते 1000 हलक्या पासकल इतका दाब तयार झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात तसेच विदर्भात आणि कर्नाटकमध्ये देखील पावसाचे वातावरण आहे. तर शेतकरी मित्र, आज 27 तारखेला पाहिला असता 1000 ते 1002 इतका पासकल इतका दाब तयार आहे आणि तो विदर्भ साईडला 1000 इतका आहे. त्यामुळं विदर्भ साईड आणि मराठवाडा यामध्ये आज 27 तारखेला चांगल्या जोरदार पावसाचे संकेत आहेत. परंतु शेतकरी मित्र, पाऊस जोरदार दाखवत आहे, पण थोडं पाऊस प्रमाण कमी पडत आहे, पण पाऊस पडणार आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या हा पाऊस मुंबई किनारपट्टी, नाशिक या भागामध्ये अति जोरदार ते जोरदार पाऊस राहणार आहे. काही जिल्ह्यांना अ, अ, रेड अलर्ट देखील दिलेला आहे. का तर बदलापूरला देखील रेड अलर्ट आहे. महाड, तसेच गुवाहाटी, नाशिक या भागामध्ये देखील रेड अलर्ट आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस 28 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहे आणि 28 तारखेला पावसाचे प्रमाण काही जिल्ह्यामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, 28 जुलैला हा पाऊस विदर्भ साईड, तसेच संभाजीनगर, बीड, बार्शी, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील आणि हा पाऊस मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला या भागापर्यंत, वाशिम या भागापर्यंत चांगले पाऊस राहील आणि मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, उदगीर, तसेच लातूर, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, जालना, अहिल्यानगर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहील. तसेच कर्जत, जामखेड या भागामध्ये देखील पाऊस चांगला राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, खास करून म्हणजे मुंबई साईडला देखील हा पाऊस 31 जुलैपर्यंत चांगलाच राहणार आहे. 28 जुलैला देखील हा पाऊस चांगला जोरदार पाऊस राहणार आहे त्या मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये. तसेच परंतु 29 तारखेला परत थोडा वातावरणात बदल झाला आहे आणि 29 तारखेला पावसाचे प्रमाण हे मुंबई साईड आणि मराठवाड्यामध्ये 29 जुलैला कमी होत आहे. मराठवाड्यामध्ये पाऊस कमी होईल, परंतु विदर्भ साईडला अमरावती, नागपूर या भागामध्ये पावसाचा चांगला जोर राहील. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 29 जुलैला. तसेच परंतु शेतकरी मित्र, परत 30 जुलैला म्हणजेच तसे पाहिलं असता 30 जुलैला पहाटे नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये अति जोरदार ते मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे 30 जुलैला. हा पाऊस जवळजवळ विदर्भ साईडला एकदम धुमाकूळ असा 29 जुलै ते 31 जुलै या दरम्यान एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस 30 जुलैला विदर्भ साईडला हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, तसेच अकोल्याचा काही भाग या भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे. आणि कारण की शेतकरी मित्र, 996 हेलिपॅक्सल इतका दाब तयार झालेला आहे. एक लो प्रेशरचा पट्टा आलेला आहे. तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ह्यात असा पट्टा आल्यामुळं या जिल्ह्यामध्ये, विदर्भ साईडला या जिल्ह्यामध्ये एकदम मुसळधार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 29 तारखेला दाखवला होता, पण परत 30 तारखेला परत त्यात मागं पुढं होऊ शकते. परंतु हा पाऊस, मुसळधार पाऊस, हा ते जोरदार पाऊस विदर्भ साईड, तसेच चिखली, बुलढाणा, मेकर या भागामध्ये, खामगाव या भागामध्ये देखील होणार आहे 30 तारखेला आणि संभाजीनगर, सिल्लोड या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस चिखली, मेकर, खामगाव, बुलढाणा, अकोला या भागामध्ये रात्री 11च्या टायमाला मुसळधार पाऊस राहणार आहे, एकदम जोरदार. कारंजा, लाड, वाशिम या भागामध्ये देखील राहणार आहे. चिखली या भागामध्ये देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. खामगाव, बुलढाणा या भागामध्ये विदर्भ साईडला. आणि याचा प्रभाव हा 31 जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, 31 जुलैला हा पाऊस परत अति जोरदार ते मुसळधार पाऊस हा शेगाव, हिंगोली, औंढा, नागनाथ, जिंतूर, तसेच रिसोद, लोणार, मेकर या भागामध्ये राहणार आहे.
याचा प्रभाव परत मराठवाड्यामध्ये देखील 31 जुलैपर्यंत होऊ शकतो. कारण की सध्या तो आता विदर्भ साईडला आहे. परंतु मराठवाड्यामध्ये देखील अति जोरदार मुसळधार पावसाचे प्रमाण हे येऊ शकते. 31 जुलै ते 31 जुलै. आणखीन त्याला 1-2 दिवस टाईम आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊ लागला आहे. कारण की हवेचा लो प्रेशर एक तयार झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात एकदम 29 जुलै ते 31 जुलै या दरम्यान मुसळधार पावसाचे संकेत हे दाखवत आहे. 31 जुलै शेतकरी मित्र गेवराई, शिरूर, कासार या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. वावणी पाऊस राहणार आहे. तसेच माजलगाव, बीडच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. आणि वडवणी या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र सध्या तरी हा 4 दिवसाचा हवामान अंदाज आपण पाहिला आहे. आणि काही जर आणखीन बदल झाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये परत आपण टाकू. कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचे संकेत आहेत का, तर 29 ते 31 जुलै या दरम्यान विदर्भ साईडला जोरदार ते मुसळधार पाऊस तयार झालेला आहे. कारण की शेतकरी मित्र त्या ठिकाणी अरबी समुद्रातून अरबी ते बंगालच्या उपसागरामध्ये तसेच हा लो प्रेशरचा पट्टा गेलेला आहे. तसेच मराठवाड्यातून देखील हा लो प्रेशरचा पट्टा 1998 ते 996 अशा प्रकारे पट्टा गेल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे संकेत हे 29 जुलै ते 31 जुलै दरम्यान राहणार आहेत. आणि 31 जुलैला नाशिक, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखीन काय बदल होतोय ते आपणास कळू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.